नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ऐका कहाणी अधिक मासाची, तिची घडण चंद्रसूर्याची. मानवंदना आहे देवदेवतांची. ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका. एकदा सर्व ऋषीमुनी तपोवनात एकत्र बसलेले होते. तेव्हा व्यास महर्षींचं आगमन झाले. ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच, आपल्याला या वर्षात अधिक मासाचे आचरण करायचं आहे. ऋषी म्हणाले, हा कोणता अधिक मास? व्यास म्हणाले, अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना. वर्षाचे एकूण महिने 12. 13वा म्हणजे अधिक मास. ऋषी म्हणाले, तो कशासाठी? व्यास म्हणाले, चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो. 3 वर्षानंतर असा एकूण 1 महिन्याचा फरक पडतो. 1 महिना अधिक भरून कालगणनेचा मेळ बसवला आहे. हाच अधिक मास. याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आता सांगतो 13व्या महिन्याची कहाणी. नीट ठेवावी ध्यानी, त्याला मान द्यावा सर्वांनी. सांगितली मला नारद मुनींनी. सारेजण शांत झाले, मन लावून ऐकू लागले. व्यास महर्षी बोलू लागले. नारद मुनी भूतलावर फिरत होते. जगातील सुखदुःखाचा आढावा घेत होते. मृत्यूलोकातील माणसं नाना प्रकारची सुखदुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे. त्याचं काय बरं कारण असावं? नारद मुनी विचार करू लागले. विचार करीत करीत ते वैकुंठाला पोहोचले. भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते. नारायण नारायण असा बराच जयघोष नारदांनी केला. नंतर नारद मुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात. पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते आहात. मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता हे मला सांगू शकाल का? विष्णू म्हणाले, नारद मुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तुम्ही आता बघून आलात, लोक पाप करताहेत. त्यात पुण्याचं प्रमाण फार कमी आहे. पण त्यांनी केलेल्या पापांचं काय? त्याची भरपाई झालीच पाहिजे. नारद म्हणाले, ती भरपाई कशी होईल? विष्णू म्हणाले, होईल. ती भरपाई पण होऊ शकेल. ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे. तेव्हा नारद मुनी म्हणाले, अधिक मास? विष्णू म्हणाले, होय, पापाची भरपाई करणारा अधिक मास. या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहे. पुरुषोत्तम यांची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवेन. चंद्र सूर्य यांच्या गतीत फरक पडतो, त्याचा मेळ हा महिना घालतो. दर 3 वर्षांनी तो येतो. महिन्यात सूर्यसंक्रमण नसते, म्हणून या महिन्यास मलमास ही म्हणतात. या महिन्यात लग्नादी मंगलकार्य करीत नाहीत. अधिक मास दुःखी झाला. आपली गाराने तो सांगू लागला, सर्वजण माझा तिरस्कार करतात. हौस नाही, मौज मज्जा नाही. मला वाईट वाटले. मी ज्योतीत रत्नजडी सिंहासन आहे, त्या सिंहासन यावर पुरुषोत्तम मुरलीधर बसले आहेत. त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी माल मासाला घडवलं. दर्शनाने चमत्कार केला आणि त्या अधिक मासाला दिव्य रूप आलं. लोखंड याचं सोनं झालं. नारद मुनी म्हणाले, म्हणजे मलमास याचं महत्त्व वाढलं म्हणायचं? व्यास म्हणाले, होय, त्या महिन्यात पुण्यकर्म वाढलं. दीपदान, व्रत, नियम, उपवास इत्यादी. नारद मुनी म्हणाले, त्या महिन्यामुळे मग काय झालं? व्यास म्हणाले, लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले. त्यांची पापं नष्ट झाली. त्यांचं जीवन फुललं. त्यांच्या इच्छा फळाला आल्या. असा तो अधिक मास पुण्यमास ठरला. धन्यवाद. आता आपण दुसरी अधिक मासाची कहाणी देखील ऐकूया. बघा, ऐका पुरुषोत्तम देवा, तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पळते, मनी धरावे ते मिळते, जन्माचे सार्थक होते. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहत होते. मनाने श्रीमंत, परंतु धनाने गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती. धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून बटकीसारखी कामं करवून घे. तिच्यावर सारखी आग पाकडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्यावर्षी अधिक मास आला. थोरलीने पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही हे व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दृष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहे बावळट, अर्धवट आणि वेडपट.
तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रहच असेल तर सांगते. पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाही सांगायचं नाही. धाकटीने कबूल केलं. थोरलीनं दृष्टपणानं उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात आपणही मलिन राहायचं. मलिन गढूळ पाण्यानं स्नान करायचं. मळकट वस्त्र वापरायची. शिळे पाके उष्टे खरकटे पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल असा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं. म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळा नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मणाला जेवायला आमंत्रण देखील दिलं. तिचं ऐकून धाकटीनेही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीवच राहिली नाही. रोजच्याप्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा देवा माझ्या घरी आज उद्यापन आहे. तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रकट झाले. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलंच तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं तू सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते सगळं गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला आणि तेवढ्या श्रीविष्णू जेवायला आले. तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं आणि मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूंनी तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीने विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे केलं आणि मग विष्णूंनी त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीने ती पानं मांडली, लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूंच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिने तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला शाप देऊन ते निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब शांत आहे. आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिने 108 ब्राह्मणांना जेवण कसं दिलं याचं थोरलं नवलच वाटलं. ती तशीच लगबगीने धाकट्या जावेकडे गेली. धाकटीने थोरल्या जावेला आदराने लवून नमस्कार केला आणि म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं म्हणून भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनेच उद्यापन देखील यशस्वीपणाने पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिने ते खरे मानून भक्तिभावाने व्रत केलं आणि म्हणून तिला भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले. हे थोरलीनं मनोमन जाणलं आणि ती खजील झाली. तिने धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करेल, त्यांना मी असाच प्रसन्न होईल. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली तशीच त्या श्री पुरुषोत्तमाच्या कृपेने तुम्हा सर्वांना मिळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.